नमस्कार. MNV मनोबल या मनोसामाजिक ऑनलाईन ॲपच्या माध्यमाद्वारे आम्ही वेगवेगळ्या महिलांचे व्हिडिओ घेतो. त्याच्यातलाच एक भाग म्हणून आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओसाठीही आपण एक अशाच आपल्या एका मैत्रिणीला बोलावलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे विजया बारणे. आणि आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांचा नक्की कसा परिचय आहे. कारण त्यांचं जे आहे ते पहिला म्हणजे त्यांचं शिक्षणासाठी असणारा संघर्ष, त्याचबरोबर नोकरी करत असताना पूर्वीच्या काळी असणारा जो संघर्ष, अशा ह्या दोन भाग आपण ह्या मुलाखतीत आज कव्हर करणार आहोत. तर बारमक काकू तुमच्याकडे. सर्वांना नमस्कार. मी विजया बारमुख. तसं पाहिलं तर एक सर्वसामान्य गृहिणी ते सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका हा माझा जीवनाचा प्रवास. वानप्रस्थामध्ये आता मी शेवटी आलेली आहे आणि त्यामुळे माझे विचार, जे मला आयुष्यामध्ये आलेले अनुभव आहे ते आपण आनंदाने स्वीकारणार आहात. आणि जे जे काही जीवन मी अनुभवलेलं आहे त्या माझ्या अनुभवांचा आपल्याला नक्की फायदा व्हावा. तुमचे काही अनुभव मला ऐकायला मिळालेलेच आहेत आणि त्यात माझं एक पुष्प मी तुम्हाला अर्पण करत आहे. तर बारमक काकू, आपण आज आहे कार्तिकी एकादशी. तुम्ही काही अभंग वगैरे आणला असेल लिहून, तर त्यांनी आपण सुरुवात करूया का? चालेल. हा, हो चालेल. वानप्रस्थ आश्रमाच्या शेवटाकडे येत असताना आपण जे काही आनंदानं काही अभंग भजन म्हणत असतो, त्यात एक आपला आवाज कसा का असेना, परंतु मनामध्ये विठ्ठलाचं स्मरण करूया आपण आज. आणि भावना महत्वाच्या, भावना भक्ती महत्वाच्या आहे. महत्वाची. आणि एक विठ्ठलाचाच एक छोटासा अभंग 2 कडव्यांचा फक्त म्हणून दाखवते आपल्याला. लुटू भजनाचा रंग, बोला पांडुरंग. लुटू भजनाचा रंग, बोला पांडुरंग. लुटू गुलालाचा रंग, बोला पांडुरंग. बोला पांडुरंग. चला जाऊ पंढरीला, विठ्ठलाच्या रुक्माईला. चला जाऊ पंढरीला, विठ्ठलाच्या रुक्माईला. हळद कुंकू वाहू चला, बोला पांडुरंग. हळद कुंकू वाहू चला, बोला पांडुरंग. लुटू भजनाचा रंग, बोला पांडुरंग. बोला पांडुरंग. मस्त. आपल्या मुलाखतीला छान अशा अभंगाने सुरुवात झालेली आहे. आणि काकू, आता तुम्ही तुमचा परिचय करून द्या. कसं तुम्ही आणि तुमचं शिक्षण, त्या काळात तुम्हाला शिक्षण घेताना असणारा जो करायला लागणारा संघर्ष, आणि हा सगळा संघर्ष देत देत संघर्षाला तोंड देत तुम्ही जी सर्व्हिस केली आणि मुलांचंही चांगल्या पद्धतीने संगोपन केलं आणि इथपर्यंत आलात, तर त्याचं एक थोडक्यात आम्हाला सांगा माहिती. माझं कालावधी जीवनाचा जर बघितला तर नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंचा, राजेंद्र बाबांचा तुका आणि शिक्षणाचं एक वारं वाहत होतं त्या काळामध्ये. शिक्षणाला फारसं महत्व त्या काळामध्ये आपल्याकडे दिलं जातच नव्हतं. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या शिक्षिका 4थी पास सुद्धा झालेल्या नसायच्या, पण त्यांची आत्मीयता आम्हाला पुढे घेऊन जायची. लहानपण शिक्षणामध्ये व्यतीत होत असताना खूप साधेपणानं आम्ही आमचं जीवन जगलो. घरातनं निघाल्यानंतर दुपारी पद्धतीची शाळा, म्हणजे सकाळी आणि दुपारी अशा 2 वेळेला आमच्या शाळा भरायच्या. आणि आम्ही निघालो की कसले बंधन नाही, रस्त्याची गर्दी नाही. सायकल म्हणजे क्वचित दिसणारी गोष्ट. पाठीमागे दप्तर, म्हणजे आपण सॅक म्हणतो, ते टाकलं की आम्ही खेळत खेळतच शाळेमध्ये जायचो. 15 मिनिटांचं अंतर.
पण हम्म. इतकं आनंदात जायचं ते की एकमेकांना धपाटे मारून लंगडी घालत चालणं, हम्म. मैत्रिणीला धरण्याचा प्रयत्न करणं लंगडी घालता घालता, आणि सहशिक्षणाचा काळ बालचमूच होता आमचा. आमची लहान लहान मुलं आम्ही सर्व, कुठलाही भेदभाव नाही, मुलं आहे का मुली आहे नाही, पण आपण एक एक संघ असं राहिला. त्या काळात नकळत शिकत गेलेलो होतो. फार छान बालपण गेलेलं. एक पैसाही खर्च न करता असणारे सर्व खेळ आम्ही खेळलो. हम्म. लंगडी, हम्म. हुतुतू. आणि आमचे खेळ कसले, आमची बाहुली कसली, हम्म. तर आम्ही चिंध्यांच्या बाहुल्या करायचो. बर. काड्या आपल्या, आपण त्याला आडव्या उभ्या, हम्म. त्याला काहीतरी गोल लावायचं डोकं म्हणून, आणि हम्म. आईच्या साडीचा काठ, ह्याच हम्म. आमच्या बाहुल्या. नवरदेव नवरी पण सजायची, आणि मग आम्ही हम्म. भांडणं पण करायचो. लग्नामध्ये नवरीची आई कोण, नवरदेवाची आई काय, मस्त मस्त खेळायचो अगदी. हम्म. आणि दुसरं म्हणजे आम्हाला त्या काळामध्ये नुकतीच वाचनाची आवड निर्माण झालेली. थोडीशी प्रकाशनं आमच्या काळात उपलब्ध व्हायला लागली, फार नव्हती. हम्म. रेडिओचा काळ नव्हता, वर्तमानपत्र क्वचित पाहायला मिळायचं अगदी. हम्म. पण चांदोबा सारखी जे लहान मुलांची हम्म. मासिकं होती, त्यात खूप गोष्टी, तर भारतातल्या सर्व भाषांमध्ये ते प्रसारित व्हायचं, आणि आमच्याकडे मराठीत यायचं. माझे वडील सरकारी सेवेमध्ये असल्यामुळे, ते सुशिक्षितपणामुळे आमचं वातावरण फार छान. ते मागवायचे, घरी हम्म. मागवायचे ते. आम्ही चांदोबातल्या वेगळ्या गोष्टी वाचायचो. गोनी दांडेकरांची ती आईची देणगी नावाची हम्म. पुस्तकं होती आमच्या लहानपणी. अरे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अगदी आपण होतो आता शिवराया म्हणूया, जिजामाता म्हणूया, किंवा जे 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 आपल्यावर परिणाम करणारे जे जे थोर व्यक्ती होत्या, त्या सर्वांचा परिचय आम्हाला गोनी दांडेकरांनी करून दिला. आणि त्यांचे एक वेगवेगळे भाग असायचे. कधी आम्हाला ते पुस्तक वाचायला मिळेल. आमच्या भावंडांमध्ये भांडणं असायची, पहिलं पुस्तक आलं हम्म. की ते एकदा हातात घेतलं की सोडायचं नाही. इतकं छान आमचं वाचनाचा तो काळ होता, फार मस्त. सुंदर काळ. मस्त. हम्म. तुम्ही म्हटलात की तुमच्या वेळेला शाळा जी होती तुमच्या घराजवळ होती, म्हणजे आता हल्लीच्या काळात स्कूल व्हॅन, स्कूल बस वगैरे असा काही प्रकारच नव्हता, इतकी तुमच्या घराजवळ होती शाळा. नुकतंच देशाला स्वातंत्र्यही मिळालेलं होतं. मग शाळा म्हणजे कशी शाळा, आताच्या जशा बिल्डिंग आहेत तशी शाळा होती का? कसं शाळेचं स्वरूप होतं? शाळा म्हणजे अगदी साध्या सुध्या, सारवण्याचं शेण आम्ही वापरलेलं आहे. आम्ही आमच्या लहानपणी आम्हाला स्वतःला वर्ग सारवावे लागायचे. बर. शेणाचा वास वगैरे काही आम्हाला येत नव्हता, हम्म. कारण की गोठे आमच्या जवळच असायचे. हा. शेण आणायचं, वर्ग सारवायचे. आणि कधी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असं असलं की रांगोळ्या काढायच्या, हम्म. वर्ग सजवायचे. आणि आमचा काळ म्हणजे महात्मा गांधींचा सूतकताईचा काळ. हम्म. आम्ही स्वतः अगदी झाडाचा कापूस आमच्या हातात दिल्यानंतर, आम्ही जी पहिलीला सुरुवात केली कापूस स्वच्छ करण्यापासून, तर ते 7वीला जाऊपर्यंत आम्ही मागावर बुस्कर विणायला शिकलेलो. हम्म. सूतकताई आम्हाला अगदी अत्यावश्यक असलेला विषय होता. हम्म. आणि दुसरं म्हणजे अगदी मनमोकळं वातावरण. आमच्या शिक्षिका फार शिकलेल्या नव्हत्या. जिला 1 2 म्हणता येतं, अ ब क लिहिता येतं, क ख ग लिहिता येतं, ते आमचे शिक्षक. हम्म. नव्हतंच कोणी तिथे शिकलेलं. शिक्षणाची पद्धतच नव्हती. इंग्रज गेले त्यावेळेला आपल्याकडे कोण शिकलेलं होतं? हम्म. व्यवसाय श्रेष्ठ मानला जायचा, हो. शिक्षणाला त्यावेळेला महत्त्व नव्हतं. आमच्या शिक्षिका 1ली 2री झालेल्या, आमच्या एक इंग्लिशच्या बाई होत्या, तुम्हाला एक छान सांगते बघ. त्या पंधारे म्हणून बाई, त्यांना ABCD ते झेडपर्यंत यायचं, आणि 1 to 100 पर्यंत. त्या एकमेव बाई अशा होत्या की पंचकृषीमध्ये त्यांना एकट्यालाच इंग्लिश येत होतं. हम्म. म्हणजे कुठेही लिहायला. लिहायला आणि आप- बोलायला पण. बर. आम्हाला पुस्तकं नव्हतीच. 7वीपर्यंत आमचा आणि इंग्लिशचा काहीही संबंध नाही. हम्म. तार आली कोणाची, त्या काळात तार म्हणजे एक हो. अवघड प्रकरण होतं. अवघड हो. म्हणजे तार कधी यायची, तर काहीतरी संकट हो. आल्यावर. आणि मग तार घेऊन एखादी व्यक्ती, त्याच्या मागे असं सर्व लोक लागलेली, तार आली ना, तार हम्म. आली. आणि मग पंधारे बाईंकडे आमची यायचं. त्यांचा सर्व हम्म. वेळ त्यात जायचा की तार, तर तारेचा अर्थ कसा लावायचा, डिक्शनरी पुढे घ्यायचा, तर तारेतले हम्म. शब्द बघायचा, आणि काय घडले ते सांगायचं. असं तो हम्म. आमचा काळ, फार वेगळा काळ, पण हो. आनंदी काळ. आम्हाला आजही 13चा पाढा आणि 17चा पाढा म्हणायला सांगा, मुलांच्या पेक्षाही अधिक वेगानं आम्ही त्याचं उत्तर देतो. हो. आम्हाला इंग्लिशमध्ये नाही सांगता येणार. मराठी. हां, पण तुम्ही विचारलं ना की 13 दुणे किती आहे, 13 सत्ते किती, आम्ही लगेच सांगतो.
एवढं आमचं ते पाठांतरावर फार भर होतं. हा. अतिशय कविता तर खूप म्हणायचो आम्ही. आणि बालभारती एवढं एकच माध्यम, कुमार भारती एवढं एकच माध्यम शिक्षणाचं. वेगळीही महाराष्ट्र मंडळाची कोणतीही पुस्तकं अवेलेबल नव्हती. हम्म. पण आता जसं आपल्याला म्हणतो ना, शाळेत जेव्हा जातो तेव्हा म्हणजे सायन्स, मॅथ्स किंवा असे सगळे विषय असतात ना, सायन्स मॅथ्स, मग सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे असं सगळं होतं का? मॅथ्समध्ये बीजगणित, भूमिती वगैरे हे होतं त्या काळात तुम्हाला होतं होतं? होतं म्हणजे कितवी पासून चालू सांगते. झालं? प्राथमिक भाग संपला 7वी पर्यंतचा. हम्म. आमच्या काळात 7वी पर्यंत. आणि 8वी ते 11वी हा जो माध्यमिक स्तर मानला जायचा, हम्म. त्याच्यामध्ये आम्हाला सर्व विषयांचं ज्ञान दिलं जायचं. अगदी छान आम्हाला BSc B.Ed झालेले शिक्षक होते की बर. जे प्रयोग करून दाखवायचे आम्हाला. गणित तर आमची अगदी हातखंडा, हम्म. की एकदा त्यांनी गणित सांगितलं ना की आम्ही इतक्या वेगाने गणित सोडवायचो. हम्म. बुद्धिमान माणसं होतीच क्षेत्रात यायला लागलेली होती त्या काळामध्ये. आणि ज्यांनी थोडंफार ज्ञान अभ्यासलेलं आहे त्यांचा ज्ञान आम्हाला फार परिसर व्हायचं. कारण की मर्यादा होती हम्म. सर्वांना. आम्हाला शारीरिक शिक्षण होतं, विज्ञानामध्ये वेगवेगळे भाग असायचे, अंकगणित होतं, आम्हाला ती काळकाम वेगाची गणितं होती की पाण्यात जर समजा कॉक सोडलेला आहे पाण्यात तर तो किती वेळात हम्म. भरेल, हे व्यावहारिक ज्ञान पण आम्हाला त्या काळात मिळायचं. बरोबर आहे. कुठलं ज्ञानात कमी नव्हती पडत. हा. काही पण पद्धत इतकी शांत आणि छान. शिक्षकांचा एक आदर की मराठीच्या मॅडम जरी आल्या वर्गात यायला लागल्या हम्म. तर आम्ही चिडीवर बसायचो. हम्म. हिंमत नव्हती आम्हाला त्या मराठी बरोबर. शिक्षकांना बोलायची किंवा उलट मराठी बोलायचं नाही नाही, नाही मराठी रिस्पेक्ट. सारखा विषय सुद्धा अगदी हा. आत्मीयतेने शिकवला जायचा. त्या हम्म. वेळेला मातृभाषेला प्राधान्य होतं. ही सूत्री भाषा पद्धती म्हणजे बरोबर आहे. आपली मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि इंग्रजी. तर 8वी नंतर आम्हाला इंग्रजी शिकवलं गेलं. हा. हा. तर ते पुढे पुढे होतं. हा. आमच्याकडे हा. आर्ट्स सेक्शन सुद्धा गणित हा विषय होता हम्म. की गणितामध्ये माझ्या 2 मित्रांनी MA केलेले. अरे वा. कुठेच क्षेत्रात मागे नव्हतो, बरोबर आहे. काहीच नाही. डॉक्टर व्हायचे आमच्याकडे. माझ्या हम्म. 2-3 मैत्रिणी त्यावेळेला BJ मेडिकल आल्या अरे होत्या वा. इंटर नंतर. मार्क अगदी जास्त नाही, हम्म. 50% मार्क मिळाले की ती विद्यार्थिनी अतिशय हुशार, विद्यार्थी अतिशय हुशार. हम्म. कारण की मोजमाप करण्याच्या पद्धती, मानदंड वेगवेगळे होते. मानदंडच वेगवेगळे होते की एक बरोबर आहे आणि त्याला द्या 1 मार्क, अशी स्थिती नव्हती. बरोबर आहे. त्या म्हणजे खूप मार्क आजच्या काळात आपण बघतो की मुलांना असं आउट ऑफ असं म्हणजे 100 पैकी 100 वगैरे अशा टाईप प्रकार फार कमी होता. अगदी कमी मुलांनाच असेल की तो फर्स्ट क्लासमध्ये येईल किंवा 60% वगैरे असं काही असं हो असणार आहे. हो हो बरोबर आहे. अगदी बरोबर. म्हणजे आता बघा आपण हे करूया की तुम्ही जेव्हा तुमचं प्रायमरी शिक्षण किंवा काय म्हणूया त्याला माध्यमिक. तेव्हा होतं तेव्हा ते असणारे जे तो जो काही स्वातंत्र्य अगदी नुकतंच मिळालेला काळ शिक्षक मग त्यावेळेला ही B.Ed वगैरे डिग्री होती का? हो हो मी होती. स्वतः हम्म. मी B.Ed केलं आणि मी MA बर. पण केलेलं आहे त्या काळामध्ये. कधी हो केलं? कुठलं मी साल होतं 76 ते? साल 76 साली मी 76 साल. 76 साली 1976 साली. बर. हं. कुठनं केलं B.Ed? मी 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 B.Ed संगमनेर म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर नावाचं एक हम्म. तालुक्याचं गाव होतं. ते अत्यंत पुढारलेलं माननीय कोंडिन्य म्हणून अत्यंत पुणे विद्यापीठामध्ये गाजलेले हम्म. प्राध्यापक नव्हे प्राचार्य आम्हाला लाभलेले होते. संपूर्ण क्षेत्र खुलं होतं त्या काळामध्ये. हम्म. आणि सर्व आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही अरे वा. शाखांमध्ये अरे सर्व वा. शिक्षण मिळायची. कुठलीही कमतरता नव्हती. माझं B.Ed पर्यंतचं शिक्षण म्हणजे अगदी 1ली ते B.Ed पर्यंत मी संगमनेरलाच केलं. मात्र सर्व्हिसला लागले B.Ed झाल्यानंतर. निकाल लागण्याच्या अगोदर मला सर्व्हिस अरे वा मिळालेली वा होती. वा वा. शिक्षक मिळत नव्हते B.Edचे. हा. आणि निकाल लागल्यानंतर मग आमचं पेमेंट वगैरे सुरू झालं. 15 दिवसांनी निकाल आला बर. आणि त्यावेळेला पण मग आम्ही 62% मार्क मिळवले. खूप खूप आनंद झाला आई अरे वा. वडिलांना. कारण की मार्कांची कमतरता असायची आम्हाला. 55% मार्क मिळाले तर मी फार स्वतःला आनंदी हम्म. समजायची. खूपच. 45% मार्क म्हणजे हुशार विद्यार्थी. अरे बापरे. आणि तुझ्या प्राध्यापक होण्याची श्रेणी जी होती ती 55%. हम्म. 55% असले की मी बरोबर आहे. प्राध्यापक व्हायचे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही म्हटलात की मी MA पण केलं. हो MA कशात केलं? मी MA मराठीमध्ये केलेलं आहे. ते कारण कधी केलं? B.Ed झाल्यानंतर? मी B.Ed झाल्यानंतर लगेच सर्व्हिस मिळाली. हम्म. सर्व्हिस मिळाल्यानंतर आता मी प्रवरा पब्लिक
स्कूलमध्ये सर्व्हिसला होते नगर जिल्ह्यामध्ये विखे हम्म. पाटलांच्या. बर आणि वेळ मोकळा होता मला. जरा काहीतरी आपण वेगळं करायचं, काहीतरी वेगळं हम्म. करायचं. वेळ वाया घालवायचा नाही. आणि आपलं हे वय आहे, आपण शिकायचं. म्हणून मी आई नाही म्हणत होती, कारण की त्या काळात मुली शिकल्या की जरा पुढचे प्रश्न निर्माण होतात. बरोबर तर आहे. पण आईला म्हटलं, अगं आई मी बाहेरून बसते. मग मी बाहेरून अभ्यास केला एमएचा. त्यावेळेला मला 59% मार्क मिळाले. अरे वा. पहिल्या वर्षी बाहेरून केलं, पुणे विद्यापीठ. आणि हम्म. दुसऱ्या वर्षी लग्न झाल्यानंतर मात्र माझ्या सासरी मला एक चांगलं समृद्ध संग्रहालय मिळालं त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगते, अभ्यास कुठे केला, दिवाळी सुट्टी, नाता सुट्टी, सर्व्हिस सांभाळून मी हम्म. सेकंड इयर केलेलं आहे. अरे आणि वा. आज तिथं चितळे, पुण्यामध्ये चितळ्यांचं शनिवाराला हो दुकान आहे, हो. त्याच्या समोरच विश्रामबागवाड्याची जी इमारत आहे, हम्म. मेघडंबरीची, हो. त्याच्या 3ऱ्या मजल्यावर अरे वा. कवी निकुंभ ग्रंथफार होते. बर. कवी निकुंभ, नंतर मंदाताई खांडगे, ह्या कवयित्री माझ्याबरोबर तिथे असायच्या. अरे वा 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 वा. आणि मग ते निकुंभ असं सांगायचे, तुम्हाला मला पुस्तक घरी देता येत नाही, तुम्ही सदस्य नाही, म्हणून तुम्ही इथं अभ्यास करा. हम्म. अशा पद्धतीनं म्हणजे असं. आणि क्षेत्र खूप खुली होती. हम्म. जरी आपलं नुकतंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असेल, तरीही शिक्षणाची क्षेत्र इंग्रजांमुळे आपल्याला खुली झालेली होती. बरोबर. इंग्रजांनी आपल्याकडे जे एक काही चांगल्या गोष्टी घडवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शिक्षण एक अशी गोष्ट आहे की आजही आपण भारतीय लोक शिक्षणाच्या बाबतीमध्ये इंग्रजांच्या कृपेमुळे कुठेही मागे सरकत नाही. इंग्रज भाषा नाही म्हणत मी फक्त, परंतु त्यांनी आपल्याला जे शिकवलं, अभ्यास कसा करावा, कसं पुढे जावं, वेगवेगळी कशी क्षेत्र निवडावी, तर ती त्यांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. एक बांधकाम क्षेत्र घेतलं तुम्ही तरी त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या फॅकल्टीज असतात, हे आपल्याला माहिती, त्यावेळेला सुद्धा माहिती. बर. वेगवेगळं अगदी तुम्ही कशी मीठ तयार करावी याचं सुद्धा शिक्षण मिळायचं. लघुउद्योगांना फार महत्व. बरोबर आहे. म्हणजे आता सुद्धा जर आपण बघितलं, एनईपी जे आपण म्हणतो आहे, एनईपी 2020, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्किल म्हणजे कौशल्य, ह्याला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे नुसतंच थिअरी नका शिकू विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये, पण थिअरीलाही प्रॅक्टिकलची जोड असावी असंही म्हटलं जात आहे. आणि तशाच पद्धतीचं असावं असं मला वाटतं. हो. आता ज्या वेळेला तुम्ही म्हटलात की एमए झालं, एमएच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच तुमचं लग्न झालं, म्हणजे लग्न अभ्यास नोकरी अशी त्रिस्थळीय यात्रा तुम्ही ती कशी सांभाळली? कारण हा सगळा बॅलन्स गाठणंही अवघड असेल, नाही का? हो. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर हम्म. माणसामध्ये एक उमेद असते हो की हे जगाला मी पालथून टाकेन, उलथून टाकेन. मी माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे, हो माझ्याकडे हो आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये हो. की मी घरही सांभाळेन. मी माझ्या शिक्षण क्षेत्रातही कमी पडणार नाही. आणि माझा जे काय चाललेला अभ्यास आहे, वाचन आहे, ते जिथे मिळेल तिथे मी वाचणारच. मला वाचनाची खूप आवड होती. त्या काळामध्ये मी इतकं वाचन केलं की काय सांगू तुला. अरे वा. आजही. आणि त्यावेळेला दलित वाङ्मयाचा नुकताच उगम झालेला होता. दलित वाङ्मय मी त्यावेळेला वाचायची. अरे वा. खूप अगदी नामदेव ढसांचं, तुझी आता कंची, दया पवारांचं उपरा, ही त्या काळामध्ये आमची प्रेरणास्थान होती. आणि मग आंबेडकर काय, महात्मा गांधी काय, पंडित जवाहरलाल नेहरू काय, राजेंद्र प्रसाद काय, हे आमचे आदर्श होते त्या काळामध्ये. त्यांचे चरित्र जगणारे लोक त्या आमच्या काळात आमच्या समोर उभे होते. माझं लग्न जरी झालं त्या काळामध्ये एवढं वातावरण बदललेलं नव्हतं. आणि आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती करत होतो. खूप अगदी आत्ता जरी आपण वेगवेगळ्या फॅकल्टीला वेगवेगळी नावं देतो, ती कदाचित नावं त्यावेळेला नव्हती. बरोबर आहे. पण कौशल्य शिक्षण त्या काळामध्ये आम्हाला जरूर प्राप्त झालेलं आहे. कारण की माझ्या मैत्रिणी नर्स होत्या. त्या काळात नर्स होणं म्हणजे फार अवघड वाटायचं. बरोबर आहे. डॉक्टर व्हायला कोणी तयार व्हायचं, पण नर्सचं जीवन फार अवघड. बरोबर आहे. सुतार काम करणे. अरे वा. सुतारकामातून वेगवेगळं. तर माझे मित्र पण काय असे आहेत की ज्यांनी सुतारकामामध्ये प्रावीण्य मिळवलं. अरे वा. छान. कुठल्या कामाला कवी लेखायचं नाही. बरोबर आहे. पण आता आपण जसं मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं एमए करत होतात आणि त्याच वेळेला तुमचं लग्न पण झालं. मग मुलं म्हणजे लग्न, प्रापंचिक जबाबदारी आणि तुमचं शिक्षण आणि नोकरी, ह्या तिन्ही गोष्टींचा कसा तुम्ही साधला पूर्णपणे बॅलन्स? लग्न होऊन मी आले ते एका ग्रामीण भागामधल्या शिरूर तालुक्यातल्या बाजीराव मस्तानीचं जे गाव आहे पाबळ, ते माझं सासर.
शिरूर तालुक्यात आले मी. हा हा. आणि कौटुंबिक स्थितीमध्ये अ, अगदी करील तरच खाईन अशी स्थिती. परंतु अत्यंत जिद्दीनं असं साथ देणारा नवरा जसा मला मिळाला, तसं माझे सासू सासरे, सासूबाईंचा थोडासा असा दृष्टिकोन होता की मी घरात काम करावं. पण माझे सासरे काय करायचे की ते म्हणायचे, अगं तिला एखादं काम कमी पडलं तर चालेल, तुम्ही दोघी तिघे घरात आहात ना. माझ्या नंदा त्यावेळेला खूप लहान होत्या. आणि सासूबाई पण खूप स्ट्रंट होत्या, अगदी सुगरण. पण मी काही काम केलं नाही की त्या म्हणायच्या की तू शाळेत जाते म्हणजे काय, मग मला कोण मदत करणार, असा त्यांचा दृष्टिकोन जरी होता तर मी थोडीशी तापट होते. पण नंतर सासरे माझे इतके प्रेमळ होते की त्यांनी मला समजून सांगितलं की कुटुंब आणि बाहेरचा समाज याच्याशी कसं आपण जुळवून घ्यायचं. आणि ते माझे प्रेरणास्थान ठरले. माझा पुण्यातला भाऊ, तो पण मला सांगायचं की तू ज्या स्थितीत पडली त्या स्थितीमध्ये आपण पुढे पुढे जायचं. या दोघांच्या साह्यानं मी ह्या तिन्ही तिन्ही ठिकाणीही जिद्दीने वागत गेले, खूप जिद्दीने वागत गेले. तसं तर पाहिलं तर शहरी जीवनातून मी आले तर इकडे पूर्ण विपरीत स्थिती होती. म्हणजे आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, लाईट किंवा टीव्ही, रेडिओ वगैरे हे यातून मी आलेली. पण इकडे मात्र घरामध्ये गावातच लाईट नव्हती. अरे बापरे. मीच अभ्यास केला तर दिव्यावर केलेला. आणि दिवा पण कसा, काचेचा दिवा ना आपण ती चिंदी, कंदील पण नाही, चिंदीची वात करतो. आणि मग ते पत्र्याचा तो त्रिकोणी आकाराचा, त्यामध्ये रॉकेल वगैरे टाकून कंदील पण परवडत नव्हतं. आर्थिक त्या काळामध्ये पैसा उपलब्ध नव्हता. 200 रुपये 300 रुपयात कुटुंब चालायचं. पण माझ्या कुटुंबाची प्रेमळ साथ आणि माझ्या हळूहळू जीवनामध्ये परिवर्तन करत गेली. माझा चिडखोर स्वभाव, काही मिळालं नाही तर रागवणं पटकन, हे मी शिकले हळूहळू. शाळेमधले माझे सहकारी, त्यानंतर माझे विद्यार्थी माझे गुरु झाले असं म्हटलं तरी चालेल. कारण की अत्यंत गरिबीमध्ये कष्ट करत करत आपण शिकायचं कसं असतं, हे मी मुलांकडनं, माझ्या मुलांकडनं, विद्यार्थ्यांकडनं शिकले. मी नंतर पुण्यामध्ये ज्या वेळेला आले तर ग्रामीण भागातच सर्व्हिसला जायची. तिथली मुलं पहाटे 4 वाजता उठून पुण्यामध्ये मंडईला भाजीपाला घेऊन यायची. 9 वाजता शाळेत परत, आणि येताना आई वडिलांना विक्री करण्याकरता मंडईतला भाजीपाला आणायचे. तर शाळेत यायचं आणि तिथे मग काय असेल ते, म्हणजे रात्री 10 पर्यंत मुलं अभ्यासक्रम त्यांचा जे काय असेल ते पूर्ण करायची, पहाटे 4ला उठायची. आणि मग त्याचं जिद्दी जीवन. मुली बघितल्या मी की 7-8 वर्षांची मुलगी असू दे किंवा ती 10-12 वर्षाची असू, तिला घरातलं सर्व काम यायचं. एखाद्या मुलीला उशीर झाला तर ती सांगायची की आज मला घरामध्ये आईनं स्वयंपाकासाठी थांबून घेतलेलं होतं. म्हणजे मुली सर्व करायच्या. आणि हे मुलं माझे गुरु झाले. आणि मग मी म्हटलं की मुलांना जमतं, मग मला का जमू नये. मग मी शिकले पण हळूहळू. माझे सासूबाई, माझे सासरे, माझे मिस्टर होतेच माझ्या मदतीला. माझ्या नंदा लहान होत्या तर मला मदत करायच्या. माझ्यापेक्षा तर हुशार होत्या काम करायला, मला काहीच येत नव्हतं. भाकरी कशी थापायची माहित नव्हती चुलीवर. सासरी चूल होती, गॅस वगैरे नाही, कसला गॅस, रॉकेल नाही तर रेशनिंगवर रॉकेल होतं. अरे बाप. रेशनिंगवर गहू होते. माझ्या पहिल्या दिवाळीला रेशनिंगचे गहू, रेशनिंगची साखर, रेशनिंगचा रवा याच्यावर आम्ही दिवाळी केली होती सासरी. तो काळ वेगळा, सर्व रेशनिंगवर मिळायचं. बरोबर आहे. बाहेर काही खुलं नव्हतं. पण एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून जिद्दीने तुम्ही तुमची म्हणजे शिक्षण पूर्ण केलं, सुखी संसारही केला. 2 मुलं आहेत मला वाटतं तुम्हाला ना? हो. दोन्ही मुलं काय करतात? मोठा माझा म्हणजे माझा मोठा मुलगा, धाकटा मुलगा आणि धाकटी सून, हे सर्व IT मध्येच आहे. ते कॉम्प्युटर इंजिनियर आहेत तिघं पण. आणि माझी मोठी सूनबाई हे MSc झालेली आहे, ती पण याच्यामध्ये प्राध्यापक म्हणून काम करते. एक शैक्षणिक दृष्टिकोनातनं माझे मिस्टर खूपच अग्रेसिव्ह असायचे. मुलांनी अभ्यास कसा करावा हे ते मुलांनाच फक्त सांगायचे नाही, मलाही मदत करायचे. ते कसं मी MA ला अभ्यास करायचे वगैरे काय, त्यावेळेला ते मला सहकार्य करायचेच. आणि इतकंच नाही की नातेवाईकांमध्ये सुद्धा त्या काळामध्ये, आणि ते अगदी मध्यम स्थिती असल्यामुळे जी मुलं 8वी 9वीला येतील त्यांना गणित शिकवणं
हा फार मोठा भाग ते बरोबर आहे. उचलून घ्यायचे. आणि कोणाला कसली अडचण येऊ दे, शैक्षणिक अडचण, की त्यांना मदत करणं ही माझी कौटुंबिक स्थिती हम्म. होती. त्यामुळे मी कुठेही तिन्ही त्या ठिकाणी अगदी छानपणे माझं शैक्षणिक जीवन मी व्यतीत केलेलं आहे. शिक्षिका म्हणून केलेलं आहे. मुलांच्या मध्ये मी रमलेले आहे. आणि एक चांगली आई म्हणून पण आई तुम्ही पण मुलांनाही हो छान हो घडवलं घडवलंय. आणि एक चांगल्या सासूबाई पण आहात, कारण तुमची सून जरी सकाळी कॉलेजला जाते तरी सुद्धा तुम्ही दोघी नातींचं बघणं, घरचं मागचं बघणं हेही करता, नाही का? केलंच म्हणजे पाहिजे, हो, केलंच पाहिजे. केलंच कारण की पाहिजे. आपल्या जीवनाचा एक तो वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो ना, हम्म. त्यावेळेला आपली छोटी 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 ही जी पाखरं असतात ते हम्म. आपल्याला आनंदच देऊन जातं सर्व. खरंय. कुठलंही सावट आपल्या मनात राहत नाही, कुठलंच नाही. खरंय. की विचार कोणत्याही मनात आला तर आपण लगेच झटकून टाकतो. हम्म. त्यामुळे त्या मुलींचं मला तर वाटतं की माझ्या दोन्ही नाती हम्म. हे माझ्या जीवनाचा फार मोठा एक ठेवा आहे. हा. की आनंदी जीवन कसं जगायचं असतं, हम्म. हा मोठा प्रश्न वय वर्ष 60च्या पुढे सुरू होतो. खरंय. आणि तो आपल्याला कसा आनंदात घालवता येईल त्यामधला एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे लहान मुलांच्या मध्ये, नातवंडांमध्ये रमणं, त्यांच्याबरोबर पत्ते खेळणं, त्यांचा हम्म. अभ्यास घेणं, त्यांचे आपण पत्ते हरलो असं दाखवणं, त्यांना जिंकून देणं, ही जे काही पद्धत असते ती आपल्याला राबवावं लागते. मी मुलींमध्ये खूप रमून गेले. माझ्या जीवनात आलेले अनेक असे प्रसंग आले की त्याला जिद्दीनं तोंड देण्याची शक्ती मला ते माझ्या नातीने दिलेली आहे. आणि मी असं नक्की, आणि कुटुंब त्याला एक प्रधान असतं की बरोबर आहे. कुटुंबामधले लोक आपल्या बोलणं, आणि विशेषतः आपल्याला एक मोठा ग्रुप तयार करावा लागतो. समाज नावाची जी एक हो. गोष्ट आहे, हो. त्यामध्ये समाजामध्ये आपण विचार करत गेलो तर आपलं जीवन जगत असताना, सर्व्हिस करत असताना आपल्याला खूप मोठे मोठे लोक भेटतात. ती मोठी लोक तर मला भेटलीच आहेत. पण सर्वसामान्यपणे माझ्या खूप मैत्रिणीचा फार मोठा गट तयार हम्म. रिटायरमेंट नंतर. त्यामध्ये मी मोजायला लागले ना मी, तर हम्म. 70-80 पर्यंत माझ्या अरे इथल्या बापरे. मैत्रिणी जातात, जिथे हम्म. मी राहते तिथे. हा. आणि मैत्रिणी म्हणजे माझ्या फक्त माझं सुशिक्षित गट आहे असा नाही. आमच्या घरामध्ये काम करणाऱ्या, बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या अनेक मावशी म्हणजे माझा चांगला परिचय आहे. हम्म. एवढंच मी तुम्हाला सांगते की ते बरोबर त्या आहे. का बोलतात, हम्म. त्यांना सहकार्य समजून करण्याची घेणं, मला एक सहकार्य सवय असते, करणं. बरोबर आहे. सवय असते. बरोबर आहे. आणि आता आपण जेव्हा वानप्रस्थाचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला तुम्ही बऱ्याच म्हणजे नातीमध्ये मन रमवलंय, बरोबर आहे. पण त्याचबरोबर मला वाटतं तुमचे भजनाचा क्लास आहे किंवा तुमचा संध्याकाळी एक ग्रुप आहे, हं. तिथे तुम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटता, हं. गप्पा मारता. तर त्याबद्दल थोडं सांगा ना, म्हणजे हं. भजन क्लास एक दोन आहेत काहीतरी, आणि अजून काय काय करता? हो. आता याला मला मी थोडंसं किंचित मागे जाते हम्म. की शैक्षणिक जीवनामध्ये किंवा माझं आयुष्य जगत असताना मला 4-5 व्यक्ती खूप चांगल्या असं योगदान देऊन गेलेले आहे. त्यातली पहिली व्यक्ती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक हम्म. बी चिपळूणकर सर. अरे वा. त्यांचा मला सहवास लाभलेला आहे. हम्म. हम्म. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र हे असं आहे की हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही, तुमचे सहकारी आणि तुमचे विद्यार्थी आणि तुमचा समाज या तिन्ही गटाशी तुमचा संबंध येतो. बरोबर आणि आहे. त्यांच्याशी एकोप्यानं वागणं, सलोख्यानं वागणं, आपलं काही चुकलं असेल तर कबूल करणं, त्यांचं चांगलं गुण, त्यांचे चांगलं बोलणं आपण स्वीकारणं, हे त्यांनी मला चिपळूणकरांनी सांगितलं. 20 मिनिटं ते माझ्याशी एकटीशीच बोलत होते. त्या काळात शिक्षिका नव्हत्या फार, हो. शिक्षक मोठ्या प्रमाणात असायचे. आणि एका शिक्षक मेळाव्यामध्ये त्यांनी मला पाहिलं. आम्ही तिघी शिक्षिका होतो तिथं. हम्म. त्यांनी हम्म. मग ते माझ्याशी बोलायला लागल्या. त्या दोघी दुसऱ्या घाबरल्या, पण मी हम्म. त्यांच्याशी बोलल्यामुळे त्यांनी मला सर्व सांगितलं की ग्रामीण भागामध्ये शिक्षिका होणं अत्यंत फार चांगलं, तुमचा सर्वांशी संबंध येतो. आणि ते सूत्र मला त्यांच्याकडे मिळालं. ते माझ्या जीवनात मी सर्व ठिकाणी राबवलेलं आहे. आज मला कोणी असं खाली गेलं की कोणाशी बोलणं मला कुठंच कमीपणाचं वाटत. हम्म. मग ती अल्पनाताई सारख्या उच्चभ्रू हम्म. अशा अगदी मला चांगलं सहकार्य करणाऱ्या माझी मैत्रीण नाही म्हणणार मी, माझी मुलगीच आहे ती. माझी मुलगी असो किंवा खाली असणारे कोणी असो, हे जसं मला कळालं तसं दुसरी एक व्यक्ती माझ्या जीवनात आली. आणि ती व्यक्ती म्हणजे कलाक्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत मोठा जो मानाचं स्थान आहे, त्या मेहताताई, विजयाताई मेहता. हो. नकळत मग त्यांची माझी भेट झाली. बर. आणि आम्ही एका आहे वेळ आपल्याकडे तर एक मिनिट बोलू बोला की ना. हास्य कवी संमेलनामध्ये आम्ही नकळत एकमेकांच्या शेजारी आलो. मला माहित नव्हतं त्या कोण आहेत.
हम्म. एक माझ्या शेजारी असलेल्या रिकाम्या खुर्चीवरती बसू का म्हणाल्या, बसल्या, मॅनर्समध्ये बोलल्या. आणि तिथे हास्य कवी संमेलनामध्ये एका कवींनी त्यांची आई नावाची कविता वाचून दाखवल्यानंतर त्यांचं हम्म. ते दुःखद वर्णन होतं. ते मला जरा हम्म. अपील झालं की नाही, हास्यकवी संमेलनामध्ये आईची कविता म्हणजे कोणाच्या अंतःकरणामध्ये वेदना देणारी गोष्ट आहे. आणि मी त्यांच्याशी बोलले, म्हटलं अहो ताई, तुम्हाला कसं काय वाटलं या कवीने कविता जर केली? अगं हो ना म्हणे, मला पण थोडं वाटलं की तुझं हम्म. म्हणणं बरोबर आहे. हास्यकवी संमेलनामध्ये आपल्या मनामध्ये हो. आनंद निर्माण व्हायला पाहिजे. हो. आणि आम्ही बोललो वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र नव्हे, मासिकाच्या मुखपृष्ठावर त्या व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतर मी किती हम्म. उंच उडाले असेल तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे माझा विस्मरणीय क्षण आहे जीवनातला, की ही अशी व्यक्ती होती. मला अजूनही डोळ्यात पाणी हम्म. येतं की किती मोलाचा क्षण मला हो मिळाला ना. त्यांचा. मी हो. त्या कोण होत्या मला माहित नसतं, त्यामुळे इतकं मी छान त्यांच्याशी बोलले. माझ्यासारख्या सर्वसामान्य एका हो. मुलीबरोबर त्या इतक्या छान बोलल्या. आणि कुठल्या कुठल्या ह्या व्यक्ती. आणि मग मला कळालं की माणूस किती उंच जाऊ दे, हम्म. शिक्षणाने किती उंच गेलेला माणूस ना खरं उंच जात नाही. तो मनाने उंच गेलेला असतो, शिक्षणाने उंच गेलेला असतो, पण त्याचा स्वभाव आहे ना, तो सर्वांमध्ये मिळून घेणारा असतो. त्या हम्म. दुसऱ्या गुरु मला झालेला आहे की दोन व्यक्तींनी मला सर्वांमध्ये मिसळून घ्यायला शिकवलेलं आहे. आता दुसरे म्हणजे मला वाचनाचं खूप आवड असल्यामुळे मी थोडंसं अध्यात्माकडे वळाले. अध्यात्म आपल्या जीवनातला एक हो. अत्यावश्यक भाग असतो. हो. रहदारी रहाटगाडगं म्हणूया आपण त्याला. नाही वेळ मिळत आपल्याला. हो. पण असे आयुष्यातले काही काळ असतात वानप्रस्थ आश्रमासारखे, जिथं आपण खूप हम्म. ज्ञान मिळवायचं असतं. हो. आणि हे ज्ञान मिळणारी क्षेत्र आहेत आपली आपल्या ह्या हो. धर्मामध्ये. मी कुठल्या धर्माचा उल्लेख करत नाही, नाही कारण नाही. की मी शीख धर्माच्या माझ्या मैत्रिणी होत्या, नंतर मुस्लिम होत्या, माझ्या ख्रिश्चन मैत्रिणी होत्या, अजूनही आहेत. आम्ही हम्म. एकोपाने राहतो. कुठल्या धर्माबद्दल मी काही बोलत नाही, परंतु एवढंच मला म्हणायचं की हे धार्मिक शिक्षण आपल्या मनाला समृद्धी देतं, आपल्या जीवनाला समृद्धी देतं. बरोबर आहे. तसं मी अगदी आत्ताच मी शंकराचार्यांचं एक हम्म. आत्मनिवेदनपर एक कथानक ऐकते आहे ती हम्म. याच्या मोबाईलच्या माध्यमावर, की मला एकदम छान वाटलं. मला शंकराचार्य कळत नव्हते. हा. मी संस्कृतमध्ये BA केलेलं आहे, परंतु अ, शंकराचार्य मला अहम फक्त परत एवढंच माझं ज्ञान. हम्म. त्यांनी जेवढं शिकवलं तेवढं मला फक्त अहम सुद्धा समजलेलं नाही. हम्म. पण आता त्यांचं मी बरोबर. चरित्र ऐकते ना, मला कळतं किती किती थोर व्यक्तीचा अभ्यास आपण केला. गीतेसारखं वाचन करणं, म्हणणं, हम्म. पाठांतर नाही जमतात. हो. कारण की वयाप्रमाणे थोडी मर्यादा येते म्हणा, किंवा आपल्याला वाटतं की आपण पाठांतर करण्यात वेळ घालवण्यापेक्षा गीता रहस्य वाचूया ना टिळकांचं. हम्म. गीतेवरचे अभ्यासपूर्ण पुस्तकं वाचूया. आता बरोबर आहे. खूप अवेलेबल झाले. आपलं टीव्ही हो. माध्यम आहे आपल्याकडे, ग्रंथालय आहेत आपल्याकडे, आपल्या मैत्रिणी आहेत अशा की ज्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे, त्यांच्यावर बोलू शकतो. आणि आपला हा जो वानप्रस्थाचा काळ असतो, आता पुढे संन्यासामध्ये जाताना सुद्धा खूप वेगवेगळं आपल्याकडनं काम होणार आहे. यात एक महत्त्वाची गोष्टच फक्त मी केलेली आहे की आता हळूहळू, हे माझं नाही, मी हम्म. त्याच्यामध्ये आहे. हम्म. मी त्याच्यामध्ये आहे. माझा संसार आहे, माझी मुलं आहे, बाळ आहे, सुना आहे, माझ्या मैत्रिणी आहेत, सर्व सर्व माझं आहे असं हम्म. मी म्हणते. परंतु आपलं मन त्याच्यामध्ये घालायचं नाही, गुंतवायचं नाही कशात. गुंतवायचं नाही. हम्म. कमलपत्राप्रमाणे, कमळाप्रमाणे. हा. तळ्यातलं कुठलं सौंदर्य हम्म. कमी नसतं, पण ते ते कसं पान कमलपत्र हो. पाण्यापासून दूर असतं, त्याच्यावरचा हो. थेंब, हो. तसं आपलं जीवन व्हायला पाहिजे. वा वा अशा वा. पद्धतीनं मी आता जीवन मस्त. जगण्याचा प्रयत्न करते आहे. खूप छान, हा. खूप छान. काकू, तुम्ही आता, मला असं वाटतं ह्याच्या पुढे अजून काही म्हणजे ह्याच मुवमेंटवरच आपण मुलाखतीचा शेवट करूया की अ, एक कसं की आपण आहोत, पण सगळ्यापासून एक 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 डिटॅचमेंट घेणं, अ, ह्या पद्धतीने जगायचं. आणि मला असं वाटतं हाही एक संदेश राहील की आपण जेव्हा जसं आपण म्हणजे वृद्धाश्रमाकडे जातो आणि त्याच्याही पलीकडे संन्यास आश्रमाकडे जातो, तेव्हा हाच एक गोष्ट लक्षात ठेवल्या पाहिजे की कशात आपण गुंतून पडायचं नाही. आणि अ, आनंदाने भक्तिमार्ग आहे ह्याचा म्हणूया अंगीकार करून पुढचं जीवन व्यतीत करायचं. तुम्ही आलात आणि तुमच्या मनातले जे आहेत
आणि तुमच्या विचार इथे मांडले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो जीवनपट आम्हाला जो प्रेरणादायी सांगितला त्याबद्दलही आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आज इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपण असेच भेटूया एका आपल्या मैत्रिणीला भेटणार आहोत. धन्यवाद. संधी दिल्याबद्दल आपले सर्वांचे, आपण माझे मत ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.